सध्या कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे सर्व शाळा, कॉन्व्हेंट बंद आहेत। त्यामुळे शुकशुकाट असलेल्या शहरातील चिखली मार्गावर असलेल्या कॅम्ब्रिज स्कूलमध्ये चक्क मसन्या उदिया मांजर वर्गीय प्राण्यांनी विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत शाळेत प्रवेश केला। एक नव्हे तर 3 दुर्मिळ मसन्या उद मांजरीचे 3 पिल्ले 26 सप्टेंबरला आढळून आले असून सर्पमित्र यश वानखडे व सहकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। बुलढाणा जिल्हा जंगल व्याप्त असून वैविध्यपूर्ण वन्यजीवाने समृद्ध आहे। येथे अनेक दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आढळतात। 26 सप्टेंबरला कॅम्ब्रिज शाळेच्या बाथरूममध्ये मसन्या उद या वन्य प्राण्याची 3 पिल्ले संचार करताना सफाई कामगारांना सकाळी 10 वाजता आढळून आली। याबाबत सर्पमित्र यश वानखडे, शुभम औशलकर, मुकुल औशलकर, रवी मोरे यांना कळविले असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून तिन्ही पिल्लांना सुरक्षित पकडले आहे। या वन्यजीवांना येथील वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे। मसन्या उद या प्राण्यासंदर्भात समाजात अनेक गैरसमज आहेत। मसन्या उद माणसाचे प्रेत उकरून खातो अशी अंधश्रद्धा असल्यामुळे या प्राण्याला पाहताच नागरिकांची भांबेरी उठते। मात्र मसन्या उद हा मांजर वर्गीय प्राणी असून तो नदीकाठी किंवा जंगलात बीड करून राहणारा प्राणी आहे। वन विभागाने या वन्यजीवाला संरक्षण दिले आहे। उद मांजर हा प्राणी प्रामुख्याने रात्री वावरतो। हा वन्यजीव नदी, खाडी, समुद्राचे खरे वैभव आहे। निसर्ग चक्राचा नाजूक धागा सांभाळायचा असल्यास निसर्गातील प्रत्येक छोट्या घटकाचा जीव वाचवायला पाहिजे। नैसर्गिक अधिवासात कमालीचा मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे मानव आणि वन्य जीवसंबंधातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे। अशा वेळेत निसर्गासाठी सुरक्षित जागा मोकळी सोडणे व त्यांना जगण्याची योग्य संधी देणे हीच खरी माणुसकी ठरेल, असे मत सर्पमित्र यश वानखडे यांनी व्यक्त केले आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।